कुठलाही साचा, कुठलाही चमचा, फिरकीचा किंवा चाकू न वापरता मस्त असे आपण करंजी बनवणार आहोत। फक्त एक ट्रिक तुम्हाला दाखवत आहे कसे बनवायचे आहेत करंजी। अजिबात आपण साचा किंवा चमचा, फिरकी असते ना, ते अजिबात वापरणार नाही, पण असे मस्त एकसारखे आणि मस्त टमाटम फुगणारे करंजी आपण पाहणार आहोत। तर जराही वेळ न घालवता चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा। तर मी एक परात घेतलेली आहे, पीठ मळून घेणार आहोत पहिल्यांदा तर आपण सर्वात प्रथम, आणि एक वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने 4 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। एकदम बारीक रवा असतो ना, तो घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गरम गरम तूप पिठावर ओतून मस्त चमच्याने फिरवून घ्यायचं आणि मस्त क्रिस्पी असे होण्यासाठी फक्त एकदम चिमूटभरच आपण त्यात खायचा सोडा टाकणार आहोत, एकदम चिमूटभर, आणि एकदम सपाट चमचा जो पोहे खातो ना त्या चमच्याने 1 चमचा पिठी साखर टाकणार आहोत आणि थोडंसंच फक्त मीठ टाकणार आहोत, कारण की कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर थोडंसं तर मीठ लागणारच आपल्याला। आणि पिठी साखर का टाकली, कारण की चांगला मस्त सोनेरी रंग येण्यासाठी, खूप छान रंग येतो। पाहिले ना तुम्ही कसे करंजीला छान रंग, त्याच प्रकारे मस्त असं करंजीला रंग येतो। आता हे सगळं जिन्नस चोळून हातावर दोन्ही हाताने चोळून घ्यायचं छान तुपामध्ये। तूप सगळं त्या पिठाला लागलं पाहिजे तशा प्रकारे चोळायचं। नंतर मग 1 वाटी मी गारच पाणी घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं, आणि छान थोडं टाकून मळून घेतलेलं आहे। आणि मळल्यानंतर पीठ असं थोडं हाताला पाणी लावून पूर्ण पिठाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण साईडला 15-20 मिनिटं ठेवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। तर सारण बनवायला पण आपल्याला एक वाटी सेट करायची आहे। तर खोबऱ्याचे असे मोठे मोठे तुकडे असतात, तर तुम्ही ते छान खिसून घ्यायचे आहे खिसणीने। आता खिसलेलं खोबरं मी त्याच वाटीने 2 वाटी असं दाबून मस्त घेतलेलं आहे। तर एक वाटी सेट केली ना तर सगळे आपले जिन्नस एकसारखे होतात, अजिबात माप चुकत नाही। आणि त्याच वाटीने आपले एकदम बारीक जो मळताना टाकला होता रवा, तोच रवा घेतलेला आहे एकदम बारीक 0 नंबरचा। आणि जर मोठा रवा असाल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या। त्यानंतर कढई तापून ठेवलेली आहे, तर ही लोखंडाची कढई घेतलेली आहे मी। लोखंडाच्या कढईमध्ये भाजलं ना खूप मस्त खरपूस भाजलं जातं सारण, तर शक्यतो तुम्ही लोखंडाची कढई वापरा आणि चव पण खूप छान लागते मग सारणाला। अशा प्रकारे छान मी 5-1 मिनिटभर खोबरं भाजून घेतलं। 5 मिनिटांनी मग 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे, कारण की मस्त असं क्रिस्पी होण्यासाठी खोबरं, आणि मस्त असं फिरून छान लालसर होसर, थोडंसं जास्त काही लालसर करायचं नाही, एकदम नॉर्मली असं लालसर झालं पाहिजे। आणि छान मस्त काढून घेतलेलं आहे झाल्यानंतर। तर मला हे 10 मिनिटं लागलेलं आहे खोबरं भाजायला। त्यानंतर आपण रवा भाजून घेणार आहोत। तर रवा भाजायला पण मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे। यात काय जास्त तुपाचा वापर होत नाही, थोडंच होतो। तर अशा प्रकारे 1 चमचा तूप टाकून छान रवाही मस्त असं थोडासा लाईटली एकदम कलर बदलूस तर आपण त्याला भाजून घेणार आहोत छान। परत आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता। तर मी पुन्हा एकदा असं बाजूला रवा करून त्यात 1 चमचा तूप टाकले, त्यानंतर अर्धा चमचा तीळ टाकले, तर 7-8 काजू 7-8 बदाम कट करून घेतले तर तेही टाकून घेतले। छान मस्त त्याला गुलाबी रंग येऊस तर भाजून घ्यायचा आहे। त्या ड्रायफ्रूटला करपत बसायचं नाही, थोडंसं हलकासा गुलाबी रंग आला की मिक्स करून टाकायचं आहे रव्यामध्ये। त्यानंतर मनुके टाकून घेतलेले आहेत आणि 1 चमचा मी चारोळेही टाकले होते, चारोळेने खूप छान लागते करंजी। तर अशा प्रकारे मस्त भाजलेलं बघा, असं लगेच तुटला जातो। जर तुम्हाला कळत नसेल खोबरं भाजलं का नाही, तर दाबून बघायचं, असं एकदम भुगा झाला लगेच हात बोटांवर, तर म्हणायचं मस्त आपलं खोबरं भाजलेलं आहे। आता ह्या खोबऱ्यामध्येच आपण लगेचच रव्याचं हे सगळं सारण टाकून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे पहिले चमच्याने मिक्स करा, नंतर हाताने थोडं गार होऊन द्यायचं आहे। गार झालं की 10-1 मिनिटांनी त्याच वाटीने 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचा इलायची घेतलेली आहे पावडर, आणि म्हणजे छोटा 1 चमचा एकदम छोटासा, आणि मोठा असला की अर्धा चमचाच घ्या इलायची पावडर। तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल तर टाकू शकता। त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं आणि छान मस्त चोळून घेतलेलं होतं। त्यानंतर आता हे पीठ आपलं भिजलेलं आहे छान मस्तपैकी 15-20 मिनिटं सारण होऊस तर त्याला पुन्हा एकदा असं मळून घ्यायचं आहे छान दाबून मस्त एकदम मऊसूत पीठ झालेलं आहे।
जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे. तर असे मी 4-5 गोळे करून घेणार आहेत, कारण की पिठाचं एकदम मळून झालं ना तर अजिबात उघडं ठेवायचं नाही, नाही तर पीठ कडक व्हायला लागतं मैदा असल्यामुळं. तर अशा प्रकारे मी 4 गोळे करून घेतलेले आहेत. आणि आता हे उरलेलं पीठ पुन्हा एकदा वाटीखाली झाकून ठेवायचं. आता हे गोळा बाहेर असं आतल्या साईडने पूर्ण घ्यायचं आहे आणि छान गोल गोल फिरून असे गोळे करून घ्यायचे आणि चपटे करायचे आणि आपल्याला लाट्या लाटायच्या आहेत. आता तर पहिल्यांदा काय करायचं, आपण थोडंसं असं फिरून घ्यायचं, नंतर थोडंसंच पीठ टाकायचं, जास्त घोळू नका पिठामध्ये, नाहीतर मग ते काय होतं आपण तळताना ना पूर्ण असं पीठ पीठ दाणे दाणे दिसतात मग करंजीवर. त्यामुळं जास्त पीठ लावायचं नाही, लय कमी पीठ लावून थोडं थोडंसं असं उचलून आपण लाट्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. तर मस्त अशी पातळसर लाट्या आपण लाटून घेणार आहोत. आणि हे अजिबात मी कुठलाही साचा बीचा कुठलाच वापरणार नाही, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी हे सगळ्या 5 लाट्या लाटून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. अजिबात चिटकत नाही ताटात जरी तुम्ही एकावर एक टाकलेले, कारण की आपण इतकं छान पीठ मळलेलं आहे. त्यानंतर आता बघा एक तांब्या घ्यायचा. आता आपण शंकरपाळी ही तांब्यावर करणार आहोत. आणि असा पातळ रुमाल घ्या किंवा ओढणीचा कपडा घ्या, एक काही चालतो, असं पातळ घ्यायचा एकदम. आणि त्याला असे 2 रब्बल लावून घ्यायचे आहेत. तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं हाताने असं टॅप करून खोल थोडंसं करायचं आहे. तर हे सगळी करंजी, सॉरी मी शंकरपाळे म्हटले का, तर सॉरी, हे करंजी आहे ना आपल्याला सगळे आपण तांब्यावर करून घेणार आहोत. एकदम नवीन पद्धत आहे, यूट्यूबवर मला तर वाटतं पहिल्यांदा मीच दाखवत आहे अशी तांब्यावरची करंजी. तर छान मस्त असं लाठी त्याच्यावर टाकून घ्यायचं, आपल्या साईडला कमी घ्यायचं आणि पुढच्या साईडला थोडं जास्त घ्यायचं. आणि त्यात सारण भरलेलं आहे, तर 2.5 चमचे सारण बसलेलं आहे बघा, पाहू शकता. एवढीशा गोलवर पण 2.5 चमचा मस्त सारण बसलेलं आहे. थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे बाजूला बाजूला आणि पुढच्या साईडचे लाटलेला असा ज्या वरती उचलून असं करंजीसारखा आकार देऊन असं कट करून घ्यायचं आहे. आणि हे तांब्याचा कॉर्नर असतो ना, तो तांब्या घ्यायचा कधी पण, असा गोल ह्याचा घ्यायचा नाही कॉर्नरचा, एकदम असं त्याला चाकूसारखे कॉर्नर असतात ना, तसे कॉर्नरचे तांबे घ्यायचे. आणि मस्त बघा आपली करंजी झालेली आहे, किती छान मस्त कट केलेली आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला ही दुसरीही दाखवते. लाठी ठेवून घ्यायची, पुढच्या साईडला थोडंसं जास्त ठेवून घ्यायचं, थोडंसं पाणी लावायचं आणि हे आज्यात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं मस्त एकावर एक ठेवून असं कट करून घ्यायचं आहे तांब्यानेच. तर आहे का कुठला चाकू का कुठली फिरकी का कुठला साचा, एकसारखे करंजी मस्त होतात आणि अजिबात कडा सुटत नाहीत, काही नाहीत, एकदम भारी दिसतात दिसायला पण. तर अशा प्रकारे तेल थोडंसं आता मी तापून घेतलेलं आहे. खूप कडकडीत तेल करायचं नाही, कारण की करंजीला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी. त्यामुळं नॉर्मल ह्याच्यावर आपण करंजी छान मस्त खरपूस होऊस्तर तळणार आहोत. तर स्टार्टिंगला आता आपल्याला अंदाज माहीत नसतो, त्यामुळं आपण थोडेसे कमी सोडून घ्यायचे करंजी. आणि जर एकदा अंदाज बसला तेलाचा, तर मग आपण नंतर जितके पाहिजे तितके करंजी सोडून तळून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे छान मस्त करंजी फुलून वरती आले होते. आलटी पलटी करून मस्त बघा गोल्डन रंग येऊस्तर करंजी तळून घेतलेली आहे. अशा प्रकारे आलटून पलटून छान मस्त सोनेरी रंग येऊस्तर करंजी तळायचे आहे. खूप काळे करू नका, नाही तर खूप काळे दिसतात मग ते. आता हे आपले करंजी तळून झालेले आहेत छान. आता एका चाळणीमध्ये आपण पोहे चाळायच्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. आता अंदाज मस्त आलेला आहे आपला तेलाचा. तेलही छान मस्त गरम झाला आहे अजूनच. आणि मी 6-7 आता ह्याच्यामध्ये सोडून घेणार आहेत. पहिल्यांदा आपण 5 सोडले होते अंदाज नसल्यामुळे, आता 6 सोडून मस्त आपण करंजी तळून घेतलेली आहे छान. तर अशा प्रकारे आपली करंजी तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की माझे जेव्हाही मी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल तुम्हाला. तर एकदम छान मस्त खटखट आवाज येत होता. अजिबात करंजी कुठं कडक का वात्रट अशी झालेली नाही, एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे बघा. अशी धरली की लगेच फुटली जाते. आणि सारण तर एकदम एवढं गच्च भरून पण करंजी अजिबात फुटत नाही तेलामध्ये, का सारण अजिबात सुटत नाही. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडंसं लेट झाली करंजीच्या रेसिपीला, सॉरी. तर प्लीज सपोर्ट करा. मस्त खान स्वस्त रहा. हॅपी दिवाळी.